वर्षापूर्वीची गोष्ट आहे। एका गावामध्ये एक शेतकरी कुटुंब राहत होतं। सगळे शेतकरी होते, पण ते शेतकरी असे शेतीची मशागत करायचे की भयंकर कष्ट करायचे। कष्ट करत असताना ते एक दिवशी आपली बैल सोडून ते रानामध्ये गेले। रानात गेल्यानंतर त्यांनी ते आऊत झोपलं। आऊत झोपल्यानंतर त्यांच्या शेताच्या कडेने दोन वाटा जात होत्या। एक इकडे जात होती, एक तिकडे जात होती, एक ह्या गावाला जात होती, ते त्या गावाला जात होती। अशा रखरखत्या वनामध्ये एक वाटसरू आला। वाटसरू आल्यानंतर हा आवत हाणत होता शेतकरी। त्या वाटसरूने लांबनच हा आवाज दिला, ए शेतकरी दादा, अरे ह्या दोन वाटा कुठं जातात, मला सांग, अमक्या अमक्या गावाला मला जायचंय। त्या शेतकऱ्याला वाटलं, आयलं ही माझी दोन बैल मागतोय की काय खिलारी। त्यावेळेस तो शेतकरी म्हणला, अरे मला माझ्या घरच्या गायची दोन खोंड आहेत म्हणला खिलारी, मी नाही देत तुला देणार नाही। आयला ती वाटसरू म्हणला, ही शेतकरी दादा काही याडाचे जाऊ दे मोर, ते कोणच्या तरी वाट्याने निघून गेला आणि ह्याने आपला आवताचा कासरा धरला आणि आवत हाणायला लागला। आवत हाणायला लागल्यानंतर दुपार झाल्यानंतर त्यांनी बैल सोडली, आवत सोडलं, विहिरीवर गेला। विहिरीवर गेल्यानंतर त्यांनी बैलांना पाणी पाजलं। एका लिंबाच्या झाडाखाली ती बैल बांधली। बैल बांधल्यानंतर त्यांना वैरण काडी टाकली। वैरण काडी टाकल्यानंतर त्याची गृहलक्ष्मी भाकरी घेऊन रानामध्ये आली। आल्यानंतर त्या दोघं नवरा बायकोनी त्या आंब्याच्या झाडाखाली, त्या लिंबाच्या झाडाखाली ती भाकरी सोडल्या। नवऱ्याला वाढायला लागली। नवऱ्याला वाढताना नवरा बायकोला म्हणला, अगं एक माणूस आलता म्हणले आणि ते आपली दोन खिलारी खोंड मागत होता, मी नाही दिली बाबा। बायको म्हणले, कालवणात मीठ जास्त झाले, आमटीत मीठ जास्त झाले, मला काय बड करता, तुमच्या आईनेच मीठ जास्त टाकले। त्या दोघांची तिथं तिरगी मिरगी असं करता करता बडबड बडबड करीत तिने भाकरीच्या फडके ती सगळं भांडी गोळा केली आणि बांधून ठेवली। बांधून ठेवल्यानंतर ह्याने ऊन उतरल्यानंतर आपली आवत झोपायला गेला। आवत झोपली, तो रानात आवत हाणू लागला। इतक्यामध्ये त्या बाईनी, त्याच्या बायकोनी रानातला सरपान काटूक गोळा केलं आणि घराच्या दिशेने निघाल्यानंतर तिसरा पार झाली। तिसरा पार झाल्यानंतर मग ती घराच्या दारात गेली की सासूबाई बोरमाळ घालून दुसरी हजारच्या कार्यक्रमाला चालली होती। तितक्यात तिने त्या डोक्यावरचं सरपण काकूचा पहारा टाकला आणि ती बायको म्हणायला लागली, बघा तुमच्या पोरग मला बडबड करत होतो, तुम्ही भाजीमध्ये जास्त मीठ टाकलं, मला बडबड करत होतं। सासूबाई म्हणली, अगं माझी स्वतःची बोरमाळ घालून मी कार्यक्रमाला दुसऱ्या चालत, तुझ्या काय बापाचं गेलं। अशीच ती सासूबाई बडबड बडबड करत निघून गेली। गेल्यानंतर ह्या शेतकरी दादांनी संध्याकाळ झाल्यानंतर दिवस मावळताना त्याने आवत सोडलं, बैल घेतली, याटानं डोक्यावर बांधलं, घरी आला। घरी आल्यानंतर त्यांनी एका गोट्यामध्ये बैल बांधली, त्यांना कडबा टाकला, खायला टाकलं। टाकल्यानंतर तितक्यामध्ये त्याच्या बायकोनी असा स्वयंपाक भारी केलता का नाही बोलायचंच नाही। हुलग्याची आमटी केलती आणि तव्यावरची भाकरी धपा तव्यावर टाकायची, तव्यावर कच्ची भाजल्यानंतर ती चुलीला लावायची। चुलीला लावल्यानंतर अशी टंब फुगायची, त्या भाकरीचा सुगंध काय वास यायचा, किती बी खावं वाटायचं। अशा प्रकारे तिने चांगल्या प्रकारे स्वयंपाक केला। स्वयंपाक केल्यानंतर सासूबाई तिकडून आली, नवरा तिकडून आला, सगळी जण जेवायला बसली। जेवाय बसल्यानंतर तो शेतकरी म्हणला, अगं आई, अगं म्हणला आपल्या रानामध्ये एक माणूस आलता, त्यांनी ही दोन खिलारी बैल मागितली, ही दोन खिलारी बैल मला मी नाही दिली म्हणला, ती गेला वाटसरू। बायको तितक्यात म्हणली, बघा बघा बघा, तुम्ही भाजीमध्ये जास्त मीठ टाकलं, मला रानात ही भांडत्यात, मी टाकलंय का, भाजी तुम्ही केली ना। तेवढ्यात सासूबाई आई म्हणली, अगं सासूबाई म्हणली, मी माझी स्वतःची बोरमाळ घालून चालली आणि तुझी बायको मला बडबड करती, तिला काहीतरी सांग, असं नवऱ्याला बोलायला लागली सासू। तेवढ्यामध्ये पंक्तीमध्ये जेवता जेवता एक लहान मुलगी होती। त्या मुलीला वाटलं माझं लग्नच जमावतेत का काय। ती म्हणली,
सगळ्यांनी एक विचार करा आणि मला चांगल्या घरी द्या, असा काय कालवा करू नका. अशा प्रकारे ते कुटुंब सगळं बहिरच होतं. जास्त मोठ्याने बोललं तरच ऐका येत होतं. बस पूर्वीचं जे काय वातावरण होतं ते सांगितलं बस.